नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मराठा आरक्षणासंदर्भात जो जीआर निघालेला आहे त्यावरून राजकीय घमासान सुरू झालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम। सोमवार मंगळवार पर्यंत कोर्टात जाण्याची तयारी, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। भुजबळांची माहिती तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ओबीसी समाजाचं नुकसान करणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला मुख्यमंत्री फडणवीस उद्या भेट देणार। बबनराव तायवाडेंसह आंदोलकांशी फडणवीस चर्चा करणार। कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, या निर्णयाची अपेक्षा नव्हती, न्यायालयात जाणार। कॅबिनेट बैठकीवरही छगन भुजबळांचा बहिष्कार। भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले म्हणजे मराठी आरक्षणात गेले। छगन भुजबळ मुरब्बी आणि अभ्यासू नेते, पोरांनी महाराष्ट्र आरक्षणात घातलाय हे भुजबळांना समजलंय, मनोज जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर, घुसखोरी करणाऱ्यांना सरकारनं वाट करून दिली। सरकारनं बेकायदेशीर जीआर काढला म्हणत लक्ष्मण हाकेंनी जीआर पाडला। दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करता, ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहानपणा करू नये, राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही, मराठा समाजाचं मी का वाटोळ करेन, शंका उपस्थित करणाऱ्यांना जरांगेंचा सवाल। जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही। जरांगेंनी सहन केलेल्या त्रासापेक्षा त्यांना कमी मिळालं। जरांगेंची काही प्रमाणात फसवणूक, असीम सरोदे यांचं विधान।